आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे फोडणीचा भात. त्यासाठी आपला भात, त्यासाठी लागणारं साहित्य: भात, कांदा, हिरवी मिरची, लिंबू, कोथिंबीर आणि टमाटो आणि थोडेसे शेंगदाणे. कढई ठेवली तापायला. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकायची, जिरे, शेंगदाणे, थोडासा हिंग, शेंगदाणे थोडीशी लाल परतून घ्यायचे. त्यानंतर कांदा, टमाटो, हिरवी मिरची छान परतून घ्यायची. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, भातात मीठ घातलं असेल तर थोडं भाजी पुरतंच घालायचं. मी भातात मीठ घालत नाही म्हणून मीठ भरपूर घातलं याच्यात. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, आता चांगलं शिजू द्यायचं. कांदा आणि टमाटो लाल झाला मग त्यात मसाले घालायचे. कांदा आपला बऱ्यापैकी तांबूस छान लाल झाला, मसाले भाजले गेले छान. थोडी साखर घालायची कारण आपण लिंबू टाकणार आहोत शेवटी. चांगलं परतून घ्यायचं. भाताला तिखट थोडं कमीच लागतं. अर्धा चमचा चटणी, थोडीशी हळद, थोडं काळं तिखट. हे चांगलं परतून घ्यायचं. बघा असं परतल्यावर यात भात टाकायचं. नंतर भात असं छान खाली उकळून घ्यायचा. बघा भाताला किती सुंदर कलर आला. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका. लहान मुलं वगैरे खाणार असेल घरात तर मग कमी टाकायचं थोडं. तुम्ही टिफिनला मुलांना डबे दिला ना तर डबा रिकामा होऊनच येईल, एवढा छान लागतो. आता ह्यामध्ये लिंबू पिळते. आता लिंबू पिवळा आहे. बस आता याला एक वाफ आली की आपला भात खाण्यासाठी रेडी. आपण कस्तुरी मेथी घातली ना त्याप्रमाणे याच्यामध्ये थोडासा पुदिना घालायचा, म्हणजे वाळलेला. तर माझ्याकडे ताजा नव्हता म्हणून मी हे वाळलेला पुदिना घातला. हा बघा आपला खाण्यासाठी गरमागरम पुदिना घातलेला फोडणीचा भात.